नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी परीक्षेसाठी इयत्ता 6वीच्या भूगोल या पुस्तकामधील एकूण 100 प्रश्न आज आपण घेणार आहोत। तर या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला टी पेपर क्रमांक 2 साठी होणार आहे। कारण टी पेपर क्रमांक 2 मध्ये समाजशास्त्र हा विषय एकूण 60 मार्कासाठी विचारला जातो आणि हा विषय स्कोरिंगचा विषय असल्यामुळे आपल्याला तो भरपूर मार्क देऊन जातो। म्हणून आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करा। आजचा पहिला प्रश्न आहे, पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणचे स्थान सांगण्यासाठी कोणत्या काल्पनिक रेषांचा वापर केला जातो? तर पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणचे स्थान सांगण्यासाठी अक्षवृत्ते व रेखावृत्ते या काल्पनिक रेषांचा वापर केला जातो। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, 2 लगतच्या अक्षवृत्तांमधील अंतर सर्व ठिकाणी किती असते? तर 2 लगतच्या अक्षवृत्तांमधील अंतर हे सर्व ठिकाणी 111 किलोमीटर असते। पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे। तर प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आणि या व्हिडिओमधून तुम्हाला इयत्ता 6वीच्या संपूर्ण भूगोलाच्या पुस्तकामधला अभ्यास हा होणार आहे। पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीचे वृत्त जाळी म्हणजे काय आहे? तर पृथ्वीचे वृत्त जाळी म्हणजे अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांनी मिळून तयार होणारे जाळे म्हणजेच काय आहे? पृथ्वीचे वृत्त जाळे। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते? तर पृथ्वीवरील सर्वात मोठे अक्षवृत्त हे विषुववृत्त आहे। पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे। 0° रेखावृत्त कोणत्या नावाने ओळखले जाते? तर 0° रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त या नावाने ओळखले जाते। पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न आहे, ग्रीनिच येथील स्थानिक वेळ ही जगाची कोणती वेळ मानली जाते? तर ग्रीनिच येथील स्थानिक वेळ ही जगाची प्रमाण वेळ मानली जाते। पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधून तुमचा इयत्ता 6वीचा भूगोल या विषयाचा संपूर्ण अभ्यास होणार आहे। कारण त्या पुस्तकामधले हे सर्व प्रश्न घेतलेले आहेत। पुढचा प्रश्न आहे, 2 रेखावृत्तांमधील अंतर विषुववृत्तावर किती असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 111 किलोमीटर आहे। नकाशा आणि पृथ्वीगोल यांच्या तुलनेत कशात पृथ्वीची त्रिमितीय किंवा 3D प्रतिकृती दिसते? तर पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे पृथ्वीगोल। तर नकाशा आणि पृथ्वीगोल यांच्या तुलनेत पृथ्वीची त्रिमितीय 3D प्रतिकृती ही पृथ्वीगोलामध्ये दिसते। पुढचा प्रश्न आहे, मोठ्या क्षेत्राची माहिती लहान कागदावर दाखवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर यामध्ये प्रमाणाचा वापर केला जातो। पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे। मोठ्या क्षेत्राची माहिती लहान कागदावर दाखवण्यासाठी प्रमाणाचा वापर केला जातो। पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? तर सोपा प्रश्न आहे। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांनाच येत असणार आहे। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे 24 तास। पुढचा प्रश्न आहे, हवेची स्थिती सांगताना प्रामुख्याने कोणत्या घटकांचा विचार केला जातो? तर हवेची स्थिती सांगताना प्रामुख्याने तापमान, वारा आणि आर्द्रता या घटकांचा विचार केला जातो। पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, दीर्घकालीन हवेच्या सरासरी स्थितीला काय म्हणतात? तर दीर्घकालीन हवेच्या सरासरी स्थितीला हवामान म्हणतात। पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न आहे, हवेचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर हवेचे तापमान मोजण्यासाठी तापमापी हे उपकरण वापरतात। पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे थर्मामीटर। समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान हे कमी होते। पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, जमिनीच्या तुलनेत पाण्याचे तापणे आणि थंड होणे कसे असते? तर पाणी उशिरा तापते व उशिरा थंड होते। पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, महासागराच्या पाण्यात सर्वाधिक प्रमाणात काय आढळते? तर महासागराच्या पाण्यात सर्वाधिक प्रमाणामध्ये काय आहे? क्षार आहे, म्हणजेच मीठ आहे। पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी मध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे 71%। पुढचा प्रश्न आहे, सागरी लाटा कशामुळे निर्माण होतात? तर सागरी लाटा ह्या वाऱ्यामुळे निर्माण होतात। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, ज्वालामुखीतून बाहेर पडणारा रस थंड झाल्यावर कोणत्या प्रकारचा खडक तयार होतो? तर ज्वालामुखीतून बाहेर पडणारा रस यामुळे अग्निजन्य खडक तयार होतो। पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दख्खनचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर महाराष्ट्रातील दख्खनचे पठार हे बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे। पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे।
पुढचा प्रश्न आहे वाळूचा खडक, चुनखडी हे कोणत्या प्रकारचे खडक आहेत? तर वाळूचा खडक, चुनखडी हे गाळाचे खडक आहेत. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे अतिदाब व उष्णता यामुळे खडकाचे स्वरूप बदलून कोणते खडक तयार होतात? तर अतिदाब व उष्णता यामुळे मूळ खडकाचे स्वरूप बदलून रूपांतरित खडक तयार होतात. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे कोळशाचे रूपांतर होऊन कोणता मौल्यवान खडक तयार होतो? तर कोळशाचे रूपांतर होऊन हिरा या खडकाचे रूपांतर होतात किंवा खडक तयार होतो मौल्यवान. पर्याय क्रमांक बी. निसर्गात मिळणारी हवा, पाणी, जमीन, वनस्पती आणि प्राणी यांना काय म्हणतात? तर निसर्गात मिळणारी हवा, पाणी, जमीन, वनस्पती आणि प्राणी यांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे मृदा तयार होणे ही कोणती प्रक्रिया आहे? तर मृदा तयार होणे ही अत्यंत संथ प्रक्रिया आहे. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे ऊर्जेसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांपैकी पुनर्निर्मित न होणारे साधन कोणते? तर ऊर्जेसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांपैकी पुनर्निर्मित न होणारे साधन म्हणजे खनिज तेल. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण सूर्यप्रकाश, वारा आणि पाणी हे काय होतं, यांची पुनर्निर्मिती होते, पण खनिज तेलांची पुनर्निर्मिती होत नाही. पुढचा प्रश्न आहे सौर ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता? तर सौर ऊर्जेचा मुख्य स्रोत काय आहे? सूर्य आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे वाहत्या वाऱ्याचा वापर करून वीज निर्मिती करण्यासाठी काय वापरतात? तर वाहत्या वाऱ्याचा वापर करून वीज निर्मितीसाठी पवनचक्की वापरतात. पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे शेती, पशुपालन आणि मासेमारी हे कोणत्या प्रकारचे व्यवसाय आहेत? तर शेती, पशुपालन आणि मासेमारी हे प्राथमिक प्रकारचे व्यवसाय आहे. पर्याय क्रमांक बी. आहे कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करणाऱ्या व्यवसायांना काय म्हणतात? तर कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात. पर्याय क्रमांक 2. चा प्रश्न आहे व्यापार, वाहतूक आणि बँक सेवा हे कोणत्या व्यवसायात मोडतात? तर व्यापार, वाहतूक आणि बँक सेवा हे तृतीयक व्यवसायात मोडतात. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे विषुववृत्तापासून उत्तरेला 23°23' अक्षवृत्ताला काय म्हणतात? तर विषुववृत्तापासून उत्तरेला 23°23' अक्षवृत्ताला कर्कवृत्त म्हणतात. पर्याय क्रमांक बी. चा प्रश्न आहे जागतिक प्रमाण वेळेसाठी कोणत्या शहरांचा संदर्भ घेतला जातो? तर जागतिक प्रमाण वेळेसाठी ग्रीनिच या शहराचा संदर्भ घेतला जातो. पर्याय क्रमांक सी. आहे अक्षवृत्ते कशी असतात? तर अक्षवृत्ते ही पूर्ण वर्तुळकार असतात. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे एकूण रेखावृत्तांची संख्या किती आहे? तर एकूण रेखावृत्तांची संख्या ही 360 आहे. पर्याय क्रमांक सी. पूर्व गोलार्धामध्ये 180 आणि पश्चिम गोलार्धामध्ये 180 असे एकूण 360 रेखावृत्त आहेत. पुढचा प्रश्न आहे महासागराच्या तळाशी असलेल्या जमिनीला काय म्हणतात? तर महासागराच्या तळाशी असलेल्या जमिनीला महासागरीय तळरचना असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 आहे सर्वात लहान महासागर कोणता आहे? तर सर्वात लहान महासागर हा आर्क्टिक महासागर आहे. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे खनिज तेल आणि नैसर्गिक वायू कोणत्या भागातून मिळवले जातात? तर खनिज तेल आणि नैसर्गिक वायू हे भूखंड मंच या भागातून मिळवले जातात. पर्याय क्रमांक बी. प्रश्न आहे पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती वेळ लागतो? तर पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 24 तास लागतात. पर्याय क्रमांक बी. प्रश्न आहे पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होते? तर पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस रात्र होतात. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे रेखावृत्तांमधील अंतर ध्रुवाकडे कसे होत जाते? तर रेखावृत्तांमधील अंतर ध्रुवाकडे हे कमी होत जाते. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे दोन रेखावृत्तांमधील अंतर कुठे सर्वाधिक असते? तर दोन रेखावृत्तांमधील अंतर हे विषुववृत्तावर सर्वाधिक असते. पर्याय क्रमांक सी. प्रश्न आहे भारताची प्रमाण वेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली गेली आहे? तर भारताची प्रमाण वेळ ही 82°30' पूर्व या रेखावृत्तावरून काय केलेली आहे? निश्चित केलेली आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न आहे भारताची प्रमाण वेळ ही अलाहाबाद जवळील कोणत्या शहरातून जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मिर्झापूर. भारताची प्रमाण वेळ ही अलाहाबाद जवळील मिर्झापूर या शहरातून जाते. पुढचा प्रश्न आहे जगाच्या नकाशात उत्तर व दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या रेषांना काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे रेखावृत्ते. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 180 रेखावृत्ताला काय म्हणतात? तर 180 रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते त्रिमितीय साधन आहे? तर पृथ्वी गोल हा काय आहे? त्रिमितीय साधन आहे. पर्याय क्रमांक सी.
उंची दर्शवण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर केला जातो? तर नकाशामध्ये उंची दर्शवण्यासाठी गडद तपकिरी या रंगाचा वापर केला जातो. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या दाबाचे मोजमाप करण्यासाठी कोणत्या परिमाणात करतात ते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मिलीबारमध्ये. पुढचा प्रश्न आहे, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर हवेचा दाब मोजण्यासाठी वायू दाबमापी हे उपकरण वापरतात. पर्याय क्रमांक 2. प्रश्न आहे, विषुववृत्तावर हवेचा दाब कसा असतो? तर विषुववृत्तावर हवेचा दाब हा काय असतो? कमी असतो. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, वारे नेहमी कोणत्या दाबाकडून कोणत्या दाबाकडे वाहतात? तर वारे नेहमी हे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. पर्याय क्रमांक बी. आहे, समुद्रावरून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना खारे वारे म्हणतात. पर्याय क्रमांक सी. जमिनीवरून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? तर जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना मतलई वारे म्हणतात. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, अरबी समुद्रातील प्रसिद्ध खनिज तेल क्षेत्र कोणते आहे? तर अरबी समुद्रातील प्रसिद्ध खनिज तेल क्षेत्र मुंबई हाय हे आहे. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, महासागराच्या पाण्याचे सरासरी तापमान किती असते? तर महासागराच्या पाण्याचे सरासरी तापमान हे 25°C असते. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे, मृत समुद्राची क्षारता किती आहे? तर मृत समुद्राची क्षारता ही दर हजारी 332% इतकी आहे. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात खोल डोहो कोणत्या महासागरात आहे? म्हणजेच मरियाना गर्ता. तर जगातील सर्वात खोल डोह हा पॅसिफिक महासागरामध्ये आहे. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, खडक म्हणजे काय? तर खडक म्हणजे खनिजांचे मिश्रण. पर्याय क्रमांक बी. प्रश्न आहे, बेसाल्ट हा कोणत्या प्रकारचा खडक आहे? तर बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आहे. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या खडकामध्ये जीवाश्म आढळतात? तर गाळाचे म्हणजे स्तरित खडकामध्ये जीवाश्म आढळतात. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, चुनखडीचे रूपांतर कोणत्या खडकात होते? तर चुनखडीचे रूपांतर हे संगमरवरामध्ये होते. पर्याय क्रमांक बी. प्रश्न आहे, कोळशाचे रूपांतर कशात होते? तर कोळशाचे रूपांतर हे हिऱ्यामध्ये होते. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, ताजमहल कोणत्या प्रकारच्या खडकाने बांधलेला आहे? तर ताजमहल हा संगमरवराने बांधलेला आहे. पर्याय क्रमांक सी. मृदेतील ह्युमस म्हणजे काय? तर मृदेतील ह्युमस म्हणजे कुजलेले सेंद्रिय पदार्थ. पर्याय क्रमांक बी आहे. मृदा तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर मृदा तयार करण्यासाठी मूळ खडक, प्रादेशिक हवामान, सेंद्रिय पदार्थ या सर्वांची गरज असते. पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, खडक फुटून त्याचा भुगा होणे याला काय म्हणतात? तर खडक फुटून त्याचा भुगा होणे याला विदारण म्हणतात. पर्याय क्रमांक बी. चा प्रश्न आहे, शेतीसाठी कोणती मृदा सर्वात सुपीक मानली जाते? तर शेतीसाठी गाळाची मृदा ही सुपीक मानली जाते. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे कोणती? तर सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे ही वरीलपैकी सर्व आहेत. सौर कुकर, सौर बंब, सौर दिवे. पुढचा प्रश्न आहे, पवन ऊर्जेसाठी वाऱ्याचा वेग किमान किती असावा लागतो? तर पवन ऊर्जेसाठी वाऱ्याचा वेग हा किमान 40 ते 50 किमी/तास एवढा असावा लागतो. पर्याय क्रमांक सी. प्रश्न पुढचा आहे, अणुऊर्जेसाठी प्रामुख्याने कोणते खनिज वापरतात? तर अणुऊर्जेसाठी युरेनियम हे खनिज वापरतात. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, जैववायू कशापासून तयार केला जातो? तर जैववायू हा कचरा व प्राण्यांची विष्ठा यापासून तयार केला जातो. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे स्थापन झाले? तर भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र हे तारापूर या ठिकाणी स्थापन झालेले आहे. पर्याय क्रमांक ए. जाळून मिळणारी ऊर्जा कोणत्या प्रकारची आहे? तर लाकूड जाळून मिळणारी ऊर्जा ही पारंपरिक ऊर्जा आहे. नाही, मानवाचा सर्वात प्राचीन व्यवसाय कोणता होता? तर मानवाचा सर्वात प्राचीन व्यवसाय हा शिकार होता, कारण पूर्वीचे आदिमानव हे शिकार करत होते. पुढचा प्रश्न आहे, दूध काढणे हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? तर दूध काढणे हा प्राथमिक प्रकारचा व्यवसाय आहे. पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे, लोखंडापासून यंत्रे तयार करणे हा कोणता व्यवसाय आहे? तर लोखंडापासून यंत्रे तयार करणे हा द्वितीयक व्यवसाय आहे. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, बस चालक किंवा शिक्षक हे कोणत्या व्यवसायात येतात?
तर बस चालक किंवा शिक्षक हे तृतीयक व्यवसायामध्ये येतात, पर्याय क्रमांक सी. प्रश्न आहे संशोधकाचे काम हे कोणत्या व्यवसायात मोडते? तर संशोधकाचे काम हे चतुर्थक या व्यवसायामध्ये मोडते, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते नैसर्गिक संसाधन नाही? तर यामध्ये यंत्र हे नैसर्गिक संसाधन नाही, पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे उत्तर ध्रुव किती अंशावर असतो? तर उत्तर ध्रुव हा 90 अंश उत्तर एवढ्या अंशावर असतो, पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे दक्षिण ध्रुव किती अंशावर असतो? तर दक्षिण ध्रुव हा 90 अंश दक्षिण इतक्या अंशावर असतो, पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न आहे विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागाला काय म्हणतात? तर विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागाला उत्तर गोलार्ध म्हणतात, पर्याय क्रमांक बी. पृथ्वीवर एकूण किती गोलार्ध मानले जातात? तर पृथ्वीवर एकूण 4 गोलार्ध मानले जातात, पूर्व, पश्चिम आणि उत्तर आणि दक्षिण. प्रश्न आहे नकाशात निळा रंग काय दर्शवतो? तर सोपा प्रश्न आहे, नकाशामध्ये निळा रंग हा पाणी दर्शवतो. प्रश्न आहे हवेची आर्द्रता कशात मोजतात? तर हवेची आर्द्रता ही टक्केवारीत मोजतात, पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे ज्या ठिकाणी जमीन व आकाश मिळाल्यासारखे वाटते त्याला काय म्हणतात? तर ज्या ठिकाणी जमीन व आकाश मिळाल्यासारखे वाटते त्याला क्षितिज म्हणतात, पर्याय क्रमांक 1. प्रश्न आहे महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर महाराष्ट्राचे मँचेस्टर हे इचलकरंजी या शहराला म्हणतात, पर्याय क्रमांक बी. सागरी जलाची घनता कशामुळे वाढते? तर सागरी जलाची घनता ही तापमान व क्षारता यामुळे वाढते, पर्याय क्रमांक बी. प्रश्न आहे जमिनीचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी केला जातो? तर जमिनीचा उपयोग प्रामुख्याने शेतीसाठी, निवास व व्यवसायासाठी, खाणकामासाठी या सर्वांसाठी शेतीचा उपयोग केला जातो, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व. पुढचा प्रश्न आहे खडकांमधील खनिज द्रव्ये पाण्यात विरघळण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर खडकांमधील खनिज द्रव्ये पाण्यात विरघळण्याच्या क्रियेला रासायनिक विदारण म्हणतात, पर्याय. पुढचा प्रश्न आहे काळी मृदा कोणत्या पिकासाठी उत्तम असते? तर काळी मृदा ही कापूस या पिकासाठी उत्तम असते, पर्याय क्रमांक बी. प्रश्न आहे सौर घटापासून कोणती ऊर्जा मिळते? तर सौर घटापासून विद्युत ऊर्जा मिळते, पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे कोकणामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर कोकणामध्ये जांभी प्रकारची मृदा आढळते, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो त्या भागामध्ये जांभी मृदा आढळते. पुढचा प्रश्न आहे जलविद्युत निर्मितीसाठी काय आवश्यक असते? तर जलविद्युत निर्मितीसाठी धरणातील पाण्याचा साठा आवश्यक असतो, पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? तर जगातील सर्वात मोठा महासागर हा पॅसिफिक महासागर आहे, पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे पृथ्वी हे एक संसाधन आहे, हे विधान बरोबर आहे की चुकीचे आहे? हे कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास, प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.